नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मराठी सेतू अभ्यासिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत करेन। आज आपण दिवस 28 आणि 29 या दिवसाचा अभ्यास करणार आहोत। क्षेत्र आजचं आहे श्रवण, वाचन आणि लेखन आणि कौशल्य विकसित करायचं आहे ते म्हणजे साहित्य प्रकारांच्या ध्वनिफीती समजपूर्वक ऐकता येणे, आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे आणि साहित्याचे समजपूर्वक वाचन करून त्याचा आस्वाद घेता येणे, साहित्याच्या आशयावरील काढलेल्या टिपणांच्या मुद्द्यांचा विस्तार करणे। तर पहा, हीच कौशल्य विकसित करण्याचा आपण गेले 2-3 दिवस प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणी आता आपण जे पाहणार आहोत तो पद्याच्या माध्यमातून। तर हे दिलेलं पद्य जे आहे ते मागच मी सांगितले त्याप्रमाणे या पद्यामध्ये आपल्याला आता खऱ्या अर्थानं काही याच्यामध्ये अलंकार आहे का, कोणता अलंकार आहे आणि त्याच्यामध्ये काही सामासिक शब्द आहेत का, काही त्याच्यामध्ये आपल्याला विशेष म्हणजे असे अलंकारिक शब्द आहेत का, हे देखील आपल्याला पाहायला किंवा पाहता येणं किंवा ते आस्वादणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर पाहूयात की त्यांनी दिलेली ही जी कविता आहे ती कविता कोणती आहे आणि ती आपण मित्रांच्या मध्ये तुम्ही चर्चा करायची आहे। मी तुम्हाला ती वाचून दाखवते, समजपूर्वक तुम्ही ती ऐकायची आहे। बघा, बाळ चालल असरणा, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण, याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची। अरे असं काय झालं? याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची। म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा। नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार। अशुभाची सावलीही नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते। तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी। धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझे या हाताने दूध भात भरविन। बघा, ही कविता आपण मनामध्ये वाचायची आहे आणि मग या कवितेचा विषय कोणता आहे, तो विषय त्याच्यामध्ये असलेले रस कोणकोणते आहेत हे देखील तुम्ही ओळखायचं आहे आणि चर्चा एकमेकांशी तुम्ही करायची आहे। आता याच्यातूनच आपण काय करायचंय की याच्यात कोणतं वृत्त आहे, नंतर कोणती याच्यामध्ये अलंकार कोणते आहेत, त्यातला आशय काय सांगितलेला आहे, शब्दांची निवड कशा रीतीने केलेली आहे, हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे। यामध्ये बघा की आपल्या मनातील आपण जेव्हा विचार व्यक्त करतो काही बंधन न ठेवता मानता, त्यावेळी ती जी कविता असते ती कविता मुक्त छंदामध्ये लिहिलेली असते। तर अशाही काही कविता आपल्याला अनुभवायच्या आहेत, शिकायच्या आहेत। तर आपण बघूयात अशीच एक कविता, नक्कीच तुम्हाला ती आवडेल, छान कविता आहे। हाकेतून हद्दपार होते आई, हरवत चाललाय किराणा आणि भुसार, हरवत चाललाय किराणा आणि भुसार, लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा। कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर। सुटीत आता खेळत नाहीत मुलं, थांबून गेलाय त्यांचा दंगा, परकऱ्या मुली खेळत नाहीत आता, पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर आणि उलगडत क्राईम थ्रिलर। शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातायत आणि माझी बोली हमरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई।
मार्केटच्या झगमगाटात झरझर निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट मागच्या धगीवर रटरटणारी आमटी. बोला चालीतून निघून चाललीये माझ्या आईची बोली. विटी दांडू आणि लगोऱ्या, आट्यापाट्या आणि पिंगा, आधीचे मातीतले खेळ, बघत क्रिकेटची मॅच. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, मी वाचतो माझी कविता आणि माझी आई आणि माझी भूमी कवितेसोबत. बघा किती छान वर्णन कवीने याच्यामध्ये केलेलं आहे. ही कविता तुम्ही तुमच्या चालीवर म्हणायला काहीच हरकत नाही. आणि याच्यात मध्यवर्ती कल्पना काय आहे, ग्रामीण भागामधलं आणि आत्ताचं वातावरण काय आहे, झालेला बदल कोणता आहे तो तुम्ही सांगायचा आहे. आणि खाली कृती जी आहे त्या कृतीही सोप्या आहेत. कवी वाचवू पाहतोय त्या गोष्टी कोणत्या आहेत तुम्ही सांगू शकाल? बघा कोणत्या असतील. कविता, आई, भूमी आणि मराठी भाषा. कवीला खंत वाटते त्या गोष्टी कोणकोणत्या खंत वाटणाऱ्या बघा. किराणा, भुसार, लोहराचा आवा आणि चौथं काय बघा बरं. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा या गोष्टी. कवितेत पुढची कृती आपण बघूयात. कवितेत आलेल्या ग्रामीण जीवनातील गोष्टी. बघा काय ग्रामीण जीवनामधलं वेगळं पण इथं. रटरटणारी आमटी, आईची बोली आणि आधीचे मातीतले खेळ. कल्पक होऊया. कवीने वर्णन केल्याप्रमाणे तुम्हाला या अशा काही गोष्टींची खंत वाटते का? कवीप्रमाणे काव्यातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे एखादी खंत जी आहे ती खंत तुम्हाला तुमच्या मनामध्ये आहे ती तुम्ही काव्यातून मांडायचा प्रयत्न करा. कारण ही कविता मुक्त छंदात्मक आहे आणि तशा प्रकारे तुम्हाला ती करता येणं गरजेचं आहे. आणि तसा तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. तुम्ही सराव कराल तर नक्कीच तुम्हाला ती येणार आहे. आणि बऱ्यापैकी तुम्ही आता ही जी श्रवण वाचन लेखन क्षेत्र आहे ती तुमची विकसित झाली असतील किंबहुना विकसित करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. याच तुमच्या दिलेल्या प्रेरणेवरून आपण 28 आणि 29 या दिवसापर्यंत पोचलेलो आहोत. अशाच प्रकारे आपला चॅनल पाहत राहा, त्याचप्रमाणे सबस्क्राईब करत राहा. शेअर तर तुम्ही करतच आहात आणि लाईक करायलाही विसरू नका. कमेंट्सही आवडतील मला. धन्यवाद. मराठीचा गोडवा असाच घेत राहा आणि पुढच्या दिवसाची वाट पहा. आपण लवकरच भेटूयात. धन्यवाद. F15